नमस्कार, मी आशिष जाधव. महाराष्ट्र वनच्या या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. मुंबई महापालिकेची निवडणूक जसं आपण सांगत होतो तशीच रंगतदार ठरली. शिवसेना पक्ष क्रमांक 1चा ठरला, त्या खालोखाल भाजपनं जागा मिळवल्या, पण शिवसेनेनं भाजपपेक्षा 2 जागा जास्त मिळवल्या. आज शिवसेनेकडं 4 अपक्षसुद्धा आहेत, त्यामुळं शिवसेनेची एकूण संख्या ही 88 नगरसेवकांची झालेली आहे. आता शिवसेना महापौर पदासाठी दावा सांगते आणि शिवसेनेला विश्वास आहे की महापौर मुंबईमध्ये त्यांचाच बनेल. ठीक आहे, शिवसेनेमध्ये मुंबईचा किंवा मुंबईत शिवसेनेचा महापौर बनेल, पण मग सरकारचं काय होणार ही चर्चा काही अजून थांबलेली नाही. त्यावर आज आपण चर्चा करणार आहोत मातोश्रीच्या कोर टीमचे सदस्य ॲडव्होकेट अनिल परब यांच्याशी. ते शिवसेनेचे आमदार आहेत. अनिल परब, महाराष्ट्र वनच्या या चर्चेत तुमचं स्वागत आहे. नमस्कार. क्रमांक 1चा पक्ष शिवसेना ठरला मुंबईमध्ये, पण तोच प्रश्न भाजपशी लढून शिवसेना क्रमांक 1ला आली. शिवसेनेच्या जागा ह्या खूप वाढतायत असं वाटत होतं, पण भाजप आणि शिवसेनेमध्ये 2 जागांचा फरक झाला शेवटी. शिवसेना हा मुंबईमध्ये क्रमांक 1चा पक्ष म्हणून आता जसं आपण सांगितलं तसं झालेलं आहे. आणि सुरुवातीपासून आत्मविश्वासाने आम्ही सांगत होतो की मुंबईत शिवसेनेचाच नंबर 1 असेल आणि शिवसेनेचाच महापौर मुंबईत बसेल. आजही आमचं हेच म्हणणं आहे की शिवसेनेचाच महापौर मुंबईतच असेल. बातमीचा विषय हा आहे की भाजपच्या जागा खूप वाढल्या, म्हणजे 32 वरनं ते 82पर्यंत गेले. जवळपास 50 जागा त्यांच्या वाढल्या. तर भाजपनं जी मजल मारली ती कोणाच्या बळावर मारली? पूर्णपणे काँग्रेसची वोट बँक भाजपनं पळवली की शिवसेनेची मतं भाजपनं खेचली? काँग्रेसची वोट बँक पळवली असेल आणि सत्तेचा आणि पैशाचा अमाप वापर हा या निवडणुकीमध्ये केला गेला. आणि सत्तेचा वापर करून निवडणुका कशा जिंकायच्या किंवा निवडणुकींमध्ये स्वतःचे मतं कशी वाढवायची हे तंत्रज्ञान त्यांनी यावेळेला या निवडणुकीत पूर्णपणे वापरलं आणि म्हणून ह्या जागा वाढलेल्या आहेत. परंतु शिवसैनिकांच्या हाती काही नव्हतं. केवळ होती ती जिद्द होती, केवळ होती ते निष्ठा होती आणि त्या निष्ठेच्या आणि जिद्दीच्या जोरावर मागच्या वेळेला शिवसेनेच्या युतीमध्ये 75 जागा होत्या. स्वबळावरती ह्या वेळेला 84 जागा झालेल्या आहेत. ठीक आहे, स्वबळावरती 84 जागा आल्या, पण मराठी माणसाला असं वाटतं ना की मराठी माणसासाठी शिवसेना आणि मनसे एकत्र आली असते तर मराठी अस्मिता जागी झाली असती आणि त्याचा फायदा हा शिवसेनेला झाला असता. जागा 100च्या आसपास जाऊ शकल्या असत्या. कारण आता असं कळतं आहे की मनसेनं 205 ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते, त्याचा मोठा फटका किमान 35 ठिकाणी शिवसेनेला बसला. नाही, तसं काही गणित नाही आहे. आपण जे सांगताय त्या गणित मला काय मान्य नाही आहे. त्याचं कारण असं आहे की मराठी माणसाने शिवसेनेला या निवडणुकीत भरभरून मतं दिलेली आहेत आणि जी काही मतं राहिलेली असतील ती शिवसेनेला न पडणारी मतं आहेत. म्हणजे मराठी माणसाने जेवढी मतं द्यायची होती तेवढी सगळी काठोकाठ भरून दिलेली होती. त्याच्या पुढे काही मतं नव्हती. परंतु ज्या 29 जागा मागच्या वेळेला मनसेच्या होत्या, जी त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला त्या सोडा, त्या जर आज सोडल्या असत्या तर शिवाजी पार्कच्या आमच्या 6 जागा कशा आल्या असत्या. ज्या माझ्या विभागामध्ये अजून 3 जागा होत्या. म्हणजे अशा वेगवेगळ्या ठिकाणी जिथे शिवसैनिक गेले काही वर्ष तयारी करत होते, या सगळ्या जागा आम्ही शिवसेनेने जिंकल्या ना. त्या सगळ्या जागा आम्ही जिंकल्या. आणि असं नाही आहे की ती सगळी मतं एकत्रित बघा, हे जरतरची गणितं असतात, ही कागदावरती सोडवायची गणितं असतात. ही मतं ह्याच्यात ॲड केली की ह्याची टोटल त्याच्यापेक्षा जास्त होते. हे कागदावरती सोपं आहे, परंतु प्रॅक्टिकली ज्यावेळेला फील्डवर असतं त्यावेळेला बरेचसे त्याला वेगवेगळे कांगोरे असतात. प्रत्येक सीटचं एक वेगळं गणित असतं आणि त्या गणिताप्रमाणे हे सगळे निकष लागत असतात. त्यामुळे केवळ मनसेने एवढी मतं नेली म्हणून पडल्या, तसं मग मनसेचे 29 सीट्स होत्या त्या 7 वर आल्यात. जर हे जर सगळं तसं असलं असतं तर तसे मागच्यासारखे आयडेंटिकल रिझल्ट आले असते. पण जिथं वोट डिव्हिजन झालं, खास करून पश्चिम उपनगरामध्ये पांढरा ते दहिसर या पट्ट्यामध्ये भाजपच्या 48 जागा आलेल्या आहेत. हो, मान्य. वोट डिव्हिजनचा फटका तुम्हाला बसला नाही? नक्कीच वोट डिव्हिजनचा फटका कॉर्पोरेशनमध्ये हे होतंच. कॉर्पोरेशनमध्ये काही ठिकाणी 8 उमेदवार असतात, काही ठिकाणी 10 असतात, काही ठिकाणी 14 असतात, काही ठिकाणी 18 असतात. आणि प्रत्येक 2 गल्लीतला एखादा जो
चांगला कार्यकर्ता असतो ज्याला असं वाटत असतं की या 2 गल्ल्यांमध्ये मला खूप लोक ओळखतात म्हणून मी कदाचित नगरसेवक होऊ शकतो किंवा मला काहीतरी चांगलं इथे मतदान होऊ शकतं आणि मग असे 200, 300, 400 अशी मतं जी लोक घेतात आणि मग ज्यावेळेला या सगळ्यांची ज्यावेळेला गोळाबेरीज होते तेव्हा ती 2,500-3 हजारची होते आणि मग ते 2,500-3 हजार मतं ही एखाद्या वॉर्डचा निर्णायक गणित ठरण्यासाठी कारणीभूत असतात. मग ती मनसेच असेल असं काही नाही. काही ठिकाणी 800 अपक्ष पण घेतात, काही ठिकाणी अपक्ष 1200 घेतात, काही ठिकाणी अपक्ष 2,500 पण घेतात. म्हणजे मनसेच घेते असं काही नाही आहे. ते कोणी घेऊ शकतं. ते त्या वॉर्डात काम करणारा पॉप्युलर कार्यकर्ता कसा आहे हे याच्यावर अवलंबून आहे. ती काय सगळी मतं मराठीच असतील असं काय त्याच्यासाठी काय खास स्पेसिफिक नाही आहे की ही मराठीच मतं बाजूला गेली. कॉर्पोरेशनला डिव्हिजनमध्ये पडणाऱ्या सीट्स किंवा डिव्हिजनमध्ये निवडून येणाऱ्या सीट्स याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात असतं. पण तुम्हाला एक प्रांजळ प्रश्न विचारू, भाजप आणि शिवसेनेची जर का युती झाली असती तर शिवसेनेच्या जागा वाढल्या असत्या? शिवसेनेच्या जागा वाढल्या असत्या हे मी आत्ता काही सांगू शकणार नाही. त्याचं कारण असं आहे की आत्ता दोघांची बेरीज बघितली तर नक्कीच अर्ध्यापेक्षा जास्त आहे. असं बघितलं तर हो, पण युती कुठल्या आधारावर होणार होती? स्वतःचा पक्ष, केवळ जागा वाढवण्यासाठी स्वतःचा पक्ष संपवण्याची शिवसेनेची तयारी नाही आहे. शेवटी पक्ष महत्त्वाचा आहे. निवडणुका येतात, निवडणुका जातात, परंतु पक्ष टिकणं आणि पक्षाची अस्मिता टिकणं ही सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. ह्या निवडणुकांमध्ये जर त्यांच्या सगळ्या अटी आम्ही मान्य केल्या असत्या तर कदाचित जागा वाढल्या पण असत्या. पण अटी मान्य करून स्वतःचा पक्ष संपवायचा, स्वतःचे चांगले चांगले कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करायचं हे शिवसेनेला कदापि मान्य नाही. मुंबईमध्ये सुद्धा मतदार याद्यांमध्ये घोळ झाला असा आरोप शिवसेनेनंच केलेला आहे ना. इतरत्र पण म्हणजे इतर महापालिकांमध्ये EVM मशीनवरनं आरोप होत आहेत. तुम्ही हे दोन्ही आरोप, EVM मशीनचा आणि मतदार याद्यांमधल्या घोळाचा, हा आरोप कशाच्या जीवावरती करताय किंवा काय आधार आहे याला? मी स्वतः ऑगस्टमध्ये मुंबईच्या उपनगराच्या कलेक्टरला पत्र दिलं होतं. कारण ज्यावेळेला प्रारूप यादी जाहीर झाली, ती प्रारूप यादी मला सवय आहे तपासायची, ती ज्यावेळेला तपासली गेली त्या प्रारूप यादीमध्ये रिडेव्हलपमेंटमधली बरीचशी नावं गहाळ झाली होती. आणि ती नावं ज्यावेळेला गहाळ झाली त्यावेळेला मी पत्र दिलं की ही नावं सगळी गहाळ झालेली आहेत आणि ही नावं इथे जागेवरती घरं नसल्यामुळे तुम्ही घेतलेली नाही आहेत, तर तुम्ही ती ताबडतोब घ्या. त्याच्यात काय फार मोठं लक्ष त्यांनी घातलं नाही. खरं हे कलेक्टरचं काम असतं, ती यंत्रणा कलेक्टरच्या हाताखाली काम करत असते. शेखर चेन्ने त्यावेळेला कलेक्टर होते, त्यांना मी पत्र दिलं होतं आणि ज्यांची नावं दिली त्यांची आली. परंतु हे तर मला माहीत असलेलं मी दिलं. अशी हजारोने नावं अशी आहेत की जी मला माहीत नाही आहेत, की जिथे आता लोक राहत नाही आहेत, ती नावं सगळी गहाळ झालेली आहेत. हा घोळ 10 लाख नावं हे मागच्या सेन्सेस ज्यावेळेला झाला त्याच्यानंतर जी नवी यादी झाली त्याच्यात कमी झाली. त्याचं कारण त्यांनी काय केलं की जी दुबार नावं आहेत, जी मृत नावं आहेत आणि ह्याच्यामुळे आमचं मतदानाचं पर्सेंटेज ऑलवेज कमी दिसतं आणि म्हणून आमचं मतदानाचं पर्सेंटेज जास्त दिसायला पाहिजे म्हणून त्यांनी जे सॉफ्टवेअर तयार केलं होतं डिलीटचं, त्या डिलीट सॉफ्टवेअरमधनं ही सगळी नावं गहाळ झालेली आहेत मोठ्या प्रमाणात. काही असे कित्येक किस्से मी तुम्हाला आत्ता सांगू शकेन की ज्यांची 2 ठिकाणी नावं होती. खरं म्हणजे इलेक्शन म्हणजे निवडणुकीचा जो कायदा आहे त्यामध्ये तुम्हाला जर एखादं नाव काढायचं असेल तर त्या मतदाराला नोटीस द्यावी लागते की तुझं 2 ठिकाणी नाव आलेलं आहे, त्याच्यातलं मी कुठलं कमी करू. अशी कुठल्याही प्रकारची नोटीस न देता एक तर त्याची 2 ठिकाणची नावं गहाळ झाली. काही ठिकाणी तर मी 5 ते 10 वेळा एका ठिकाणी जिथे मतदान करतो तिकडचं नाव गहाळ झालं आणि मी पूर्वी 20 वर्षापूर्वी जिथे राहत होतो तिकडचं नाव तिकडे तसंच राहिलं. बरं, असे कित्येक प्रसंग झालेले आहेत. म्हणजे निवडणूक आयोगाच्या जी यंत्रणा आहे यांच्या दिरंगाईमुळे किंवा यांच्या बेपर्वाईमुळे किंवा निष्काळजीपणामुळे हे मोठा घोळ हा झालेला आहे. पुन्हा हा मी आज बोलतो असं नाही आहे. याच्या बाबतीत मी सगळ्यांना पत्र दिली होती, याच्या बाबतीत मी सगळ्यांना भेटून त्यांच्या निदर्शनाला आणलं होतं की असं चुकीचं चाललेलं आहे. आणि यामध्ये मराठी नावच गहाळ झाली होती. मोठ्या प्रमाणात मराठी नावं गहाळ झालेली आहे, मोठ्या प्रमाणात. एका बाजूने तुम्ही जाहिराती लावता की मतदान करा, एका बाजूने मोठे मोठे तुम्ही इतके पैसे खर्च करता निवडणूक आयोग की लोकांना मतदान करावं आणि जे मतदानाला जातात त्यांना तुम्ही मतदानापासून परावृत्त करताय. मग ह्याला कोण जबाबदार नाही का? याच्यावरती कारवाई नको व्हायला का?
याला जो जबाबदार आहे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. कारण अगोदर तुम्हाला सूचना देऊन, अगोदर तुम्हाला याची जाणीव करून देऊन जर तुम्ही त्याच्यात लक्ष घालत नाही, मग तुम्ही या कशाला जाहिराती करता या की मतदान करा, मतदान तुमचा अधिकार आहे. सोसायटीनं सांगितलं तुम्ही जनरल बॉडी घ्या, त्या म्हणजे निवडणुकीच्या अगोदर स्पेशल जनरल बॉडी घ्या. त्या स्पेशल जनरल बॉडीमध्ये तुम्ही लोकांना मतदानाचं आवाहन करा. आणि तसं जर केलं नाही तर तुमच्या सगळे प्रॉपर्टी टॅक्सच्या वेळेला वगैरे सगळं आम्ही तुमच्या ह्या सगळ्याचं मेरिट्स डिमेरिट्स तपासून बघू. म्हणजे एक प्रकारे अप्रत्यक्ष धमकीच होती ही की मतदान वाढावं म्हणून. म्हणजे एका प्रकारे इकडे अशा सगळ्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे मतदान होऊ नये किंवा मतदान कमी व्हावं किंवा याच्यासाठी निष्काळजीपणा करायचा. मुंबईमध्ये EVM मशीनचा काही घोळ झाला असं वाटतं तुम्हाला? असू शकतो. आता याच्या बाबतीतला सगळा अभ्यास चालू आहे. आता काही केसेस माझ्याकडे अशा आलेल्या आहेत, एका अपक्षाने माझ्याकडे येऊन तक्रार केलेली आहे की माझ्या घरामध्ये माझे सगळे कुटुंबीय आणि नातेवाईक यांची संख्या 40 आहे आणि मला 2च मतं पडली. मला बाकी कोणाची मतं नको, परंतु माझे जे नातेवाईक आहेत, माझ्या घरातले लोक तर मला मतदान करतील की नाही, ते ॲफिडेव्हिट करून द्यायला तयार आहेत. ते कदाचित प्रकरण कोर्टात जाईल आणि कोर्टात ॲफिडेव्हिट करतील की आम्ही ह्याला मतदान केलेलं आहे, आमचं मतदान तपासून बघावं म्हणून, आणि कोर्टाला तो अधिकार आहे. पण शेवटी असं आहे ना की आता निवडणूक पार पडलेली आहे, निकाल बाहेर आलेला आहे. शिवसेनेला मुंबईमध्ये भाजपपेक्षा 2 जागा जास्त आहेत. म्हणजे 2 नगरसेवक शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरती भाजपपेक्षा जास्त निवडून आलेले आहेत. भाजपचे कमळ चिन्ह. तरी तुम्ही म्हणताय की काय 4 अपक्ष तुमच्याकडे आहेत, तेही म्हणतात त्यांच्याकडे काही अपक्ष आहेत. आता जेव्हा महापौर पदाची निवडणूक होईल तेव्हा नेमकं शिवसेनेची भूमिका आहे की आमचाच महापौर होईल. तरीसुद्धा जर का तिथं दगाफटका झाला, एक फोडाफोडी झाली, तर शिवसेनेची शेवटची रणनीती काय असणार आहे? बघा, शेवटची रणनीती काय असेल मला माहीत नाही. मला एक गोष्ट नक्की माहिती आहे की शिवसेनेचा महापौर होईल आणि तिकडे फ्लोअरवरती जे लोक जास्त ज्यांच्या बाजूने मतदान करतात त्यांचा महापौर होतो आणि हा महापौर शिवसेनेचाच होणार आहे. शिवसेनेचाच महापौर होईल कारण शिवसेना महापौर उभा करेल उमेदवार, त्याचबरोबर भाजपसुद्धा आपला उमेदवार उभा करेल. अशी एक शक्यता आहे की शिवसेना आणि काँग्रेसबरोबरच्या छुप्या हातमिळवणीतून तिसरा उमेदवार एक स्वतंत्र असा उभा राहील आणि त्याचं वोट डिव्हिजन, मतविभाजन होऊन शिवसेनेचा महापौर येईल. दुसऱ्या पक्षांनी काय करायचं हे ठरवण्याचे अधिकार आम्हाला नाही आहेत. आजही आमच्याकडे संख्याबळ जास्त आहे सगळ्यात. त्या संख्याबळाच्या आधारावरती शिवसेनेचा महापौर नक्की निवडून येईल. कोण उभा करणार आहे, कोण उभा करणार नाही आहे किंवा काय करणार आहे याच्याशी शिवसेनेला काही घेणं देणं नाही. शिवसेना स्वतःच्या ताकदीवरती जे शिवसेनेला समर्थन करणारे लोक आहेत यांच्या मदतीने शिवसेना नक्की निवडून येणार. शिवसेनेला काँग्रेस अस्पृश्य का वाटते? म्हणजे काँग्रेसची मदतच नको असं शिवसेना का म्हणते? आम्ही असं कधीही म्हटलेलं नाही की कोणाची मदत हवी आहे किंवा कोणाची मदत नको आहे किंवा काय नाही. शिवसेनेचं संख्याबळ सध्या सगळ्यात जास्त आहे आणि त्या संख्याबळाच्या आधारावरती आम्ही आमचा महापौराचा उमेदवार उभा करणार आणि त्याला जे समर्थन देतील तो निवडून येणार. उद्या जर एखाद्याने हात वर केला तर मी जाऊन त्याचा हात खाली करू शकत नाही ना. मुंबई महापालिकेत शिवसेनेचाच महापौर होईल, त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची शिवसेनेची तयारी आहे असं ॲडव्होकेट अनिल परब म्हणतात. ही मुलाखत अशी सुरू राहणार आहे, पण पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आमदार ॲडव्होकेट अनिल परब आहेत. अनिल परब, लोकांना असा प्रश्न पडला की शिवसेना भाजप सत्तेमध्ये एकत्र आहेत, भाजपच्या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेचे 12 मंत्री आहेत, असं असताना महापालिका जिल्हा परिषद निवडणुका भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले. आता निकाल लागलेला आहे, निकालानंतर पुन्हा एकमेकांना धमक्या देण्याचा कार्यक्रम सुरू आहे. आता तुम्ही म्हणताय की मुंबईमध्ये आमचाच महापौर होईल, भाजप काय करेल आम्हाला माहीत नाही. अशा वेळी जर का शिवसेना म्हणते की आमचाच महापौर होईल आणि आम्ही त्यासाठी पूर्ण ताकदीनं त्यात उतरू, तर मग भाजपबरोबरची ही युती जी अर्धवट युती आहे ती का आहे अजून? काय शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी मुंबई महानगरपालिकेची ज्या वेळेला निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात झाली त्यावेळेला सांगितलं की आम्ही आमच्या ताकदीवरती आम्ही लढू
आणि आमच्या ताकदीवरती आम्ही जिंकू. त्याप्रमाणे आम्ही आमच्या ताकदीवरती लढलो, आमच्या ताकदीवरती आम्ही जिंकलो. आपण म्हणताय की शिवसेनेचा महापौर बनवण्यासाठी शिवसेना वाटेल ती किंमत मोजेल. शिवसेना कुठली किंमत मोजणार नाही. शिवसेना स्वबळावरती शिवसेनेचा महापौर बसवेल. राहिला प्रश्न, शिवसेना सत्तेत आहे, सरकारमध्ये आहे, याच्या बाबतीतला जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी घेतील आणि तो सगळ्यांना मान्य असेल. एकाच दिवशी सगळ्या गोष्टी होत नाहीत आणि ह्याचे अधिकार ज्या वेळेला पक्षाच्या प्रमुखांकडे आहेत, तर पक्षाच्या प्रमुखांना ज्या वेळेला योग्य गोष्टी योग्य ठिकाणी कराव्याशा वाटतील त्याप्रमाणे ते करतील. पडद्यामागं काही सूत्र हल्ली आणि असं झालं की भाजप शिवसेनेनं एका कॉम्प्रोमाइज फॉर्म्युल्यावरती काम करावं, 2.5 वर्ष महापौर पद वाटून घ्यावं, ज्याची संख्या जास्त त्याचा आधी महापौर, 2.5 वर्षानंतर दुसऱ्याचा महापौर किंवा स्थायी समितीचं काही वेगळं गणित मांडलं गेलं तर ही जी तडजोड आहे सेना भाजपची होऊ शकते. नाही बघा, पक्षाच्या हिताचं काय आहे किंवा पक्षाच्या संदर्भातले जे काही निर्णय आहेत हे निर्णय शिवसेनेचे पक्षप्रमुख घेतात. त्याची अंमलबजावणी करण्याचं काम आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं असतं आणि म्हणून कुठल्याही पक्षाच्या बाबतीमध्ये कुठल्याही पक्षाच्यासाठी जो निर्णय व्हायचा आहे तो शिवसेनेचे पक्षप्रमुख घेतील. आता कशा पद्धतीने पक्ष न्यायचा आहे पुढे, कशा पद्धतीने जायचं आहे पुढे, याची जी रूपरेषा ठरवण्याचं काम पक्षप्रमुख करतात आणि मग त्याच्या पुढच्यानंतर त्या अनुषंगाने आम्ही काम करत असतो सगळे कार्यकर्ते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेवटच्या पत्रकार परिषदेमध्ये शेवटचं वाक्य असं म्हणाले की मुंबईतला पुढचा महापौर हा शिवसेनेचा असेल. एवढंच नाही तर पुढचा मुख्यमंत्रीसुद्धा शिवसेना ठरवेल. जेव्हा उद्धव ठाकरे अशा प्रकारचं विधान करतात त्यावरनं एक बोध असा होतो की महापौर पदाबरोबरच मुख्यमंत्री पदाबाबतही शिवसेना काही वेगळा विचार करते का, आणि म्हणून तर मग एवढी राजकीय चर्चा सध्या रंगली आहे. सरकार राहतं नाही राहास, शिवसेना पाठिंबा कंटिन्यू करतं काढून घेतं. नाही, एक गोष्ट तर नक्की आहे की शिवसेनेचे थोडके नाहीत तर 63 आमदार आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेत शिवसेनेची ताकद मजबूत आहे, भरपूर आहे. ही तर गोष्ट सगळ्यांनाच मान्य करायला हवी. आता ह्याचं काय करायचं, ती 63 आमदारावरती शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवायचा की शिवसेनेच्या मदतीने बसवायचा का काय करायचं, याच्या बाबतीतले सगळे निर्णय जे पक्षप्रमुखांना योग्य वाटतील ते त्याच्याप्रमाणे घेतील. आणि महापौराच्या बाबतीमध्ये जी त्यांनी घोषणा केली की शिवसेनेचा महापौर हा शिवसेनेचाच होणार आहे, त्याचं कारण असं आहे की संख्याबळामध्ये आम्ही आहोत ना जास्त, आणि संख्याबळाच्या आधारावरच त्या दिवशी निवडणुकीत ज्याचं संख्याबळ जास्त असेल त्याचा महापौर होणार आहे आणि आज आमचं संख्याबळ जास्त आहे. निवडणुकीपूर्वी मनसेच्या राज ठाकरे यांनी टाळी देण्याचा प्रयत्न केला, तुम्ही जय महाराष्ट्र म्हणत ती टाळी नाकारली. आता महापौर निवडीमध्ये जर का मनसेची मदत लागली तर शिवसेना घेऊ शकते का? बघा, मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, फ्लोअरवरती कोणी हात वर करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शिवसेनेचं संख्याबळ शिवसेनेला माहिती आहे. त्या संख्याबळाच्या आधारावरती आम्ही निवडणूक लढतोय. आता ह्या व्यतिरिक्त कोणाला असं वाटलं सद्विवेक बुद्धीला जागून जर आम्हाला मदत केली आणि त्यांनी हात वर केले तर आम्ही काय करू शकतो? हे तर फ्लोअरवरती आता ठरणार आहे की कोण आम्हाला मदत करणार आहे ते. जसं पालिकेच्या फ्लोअरविषयी तुम्ही म्हणता, तुम्ही विधान परिषदेचे सदस्य आहात आणि विधिमंडळाचं अधिवेशन हे 6 मार्चपासून सुरू होणार आहे. 9 मार्चला महापौरपद मुंबईची निवडणूक आहे, म्हणजे त्याआधीच राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालेलं असेल. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा प्रत्येक दिवस हा देवेंद्र फडणवीस सरकारची कसोटी पाहणारा असेल, हे तर तुम्ही सांगू शकता? बघा, विधिमंडळाचं अधिवेशन ज्यावेळेला चालू असतं ना, तर त्या दिवशी त्या प्रत्येक दिवस हा सरकारच्या कसोटीचाच काळ असतो, हे कोणाचंही असलं तरी. कारण विधिमंडळाच्या कामकाजामध्ये बरीचशी कामकाजाची पद्धत अशी येते की ज्याच्यामध्ये पोल मागितलं जातं. पोलवरती काही ठिकाणी त्याच्यावरती सरकार पडण्याची शक्यता असते. हे काय फक्त ह्या सरकारच्या बाबतीतच हा काही नियम नाही आहे, हे कधीही होतं, कुठल्याही सरकारच्या बाबतीत ते लागू होतं. त्याच्यामुळे जे कुठलंही सरकार
विधिमंडळात काम करत असतं त्याला अधिवेशनाचा काळ हा कठीणच असतो. अशी एक चर्चा आहे की अविश्वास ठराव विरोधक आणण्याच्या तयारीत आहेत आणि त्याला शिवसेनेची सुद्धा फूस आहे किंवा शिवसेनेची मदत त्या अविश्वास ठरावाला होणार आहे आणि सरकारसाठी खरंच ते खूप कठीण काम असणार आहे. नाही, सुरुवातीला तर अविश्वासाचा ठराव तर येऊ देत, कारण अविश्वासाचा ठरावाची प्रोसिजर आहे. त्या प्रोसिजरप्रमाणे तो आल्याच्या नंतर मग त्याच्यावरती काय करायचं याचा निर्णय पक्षाचे प्रमुख घेतील ना. पण तो पहिला ठराव तर आला पाहिजे ना. ठराव आल्याशिवाय आम्ही काय निर्णय घेणार. अनिल परब, मुंबई निवडणूक जर का बघितली तर त्यात अनेकांना असं वाटतं की शिवसेनेला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा किमान एक 10 ते 15 जागा जास्त मिळू शकल्या असत्या. ह्या ज्या 10 ते 15 जागा शिवसेनेला कमी मिळाल्या यामध्ये 2-3 फॅक्टर हे मायासारख्याला दिसतात. एक तर प्रचारामध्ये उद्धव ठाकरे सर्वत्र होते. शिवसेनेच्या इतर नेत्यांची ती दुसरी फळी आपण म्हणतो ना, ती तितकीशी सक्षम नव्हती उद्धव ठाकरेंच्या पुढ्यात किंवा त्यांच्या पलीकडं ते एवढे कार्यरत नव्हते की स्वतंत्र सभा घेऊन जनमत आपल्याकडं आणू शकतील. आणि तिसरं म्हणजे ज्या भपकेबाज प्रचार, जाहिरातीबाजी, पैशाचा झगमगाट भाजपकडून झाला तिथंसुद्धा शिवसेना कमी पडली. एक गोष्ट मी मान्य करीन की शिवसेना हा काय पैशावाल्यांचा पक्ष नाही आहे. त्याच्यामुळे असे करोडो रुपये जाहिरातीवरती खर्च करणं हे काही शिवसेनेला परवडणार नाही आहे. शिवसेनेची ताकद हा शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. त्याने पूर्ण ताकद लावली आपली आणि त्याच्या ताकदीच्या बळावरती आणि उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली आज शिवसेनेला 84 जागा मिळाल्या. एका बाजूला सत्ता आणि पैसा आणि दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्यांचं बळ, अशी ही लढाई होती. आता ह्या कार्यकर्त्यांच्या बळामध्ये शिवसेनेचे नेते पण आले. असं काही आम्ही मानायला तयार नाही की शिवसेनेच्या नेत्यांनी कोणी काही केलं नाही, परंतु ज्यावेळेला सत्तेचा आणि पैशाचा अपार वापर केला जातो आणि त्याला देखील पुरून आमचे कार्यकर्ते उरलेले आहेत. म्हणजे असं नाही की आम्ही हरलेलो आहोत. आमच्या 2 जागा का होईना, कदाचित हे तुमचं म्हणणं मला पटतंय की शिवसेनेच्या अजून एक 10 ते 15 जागा येऊ शकल्या असत्या ज्या छोट्या छोट्या फरकाने आम्ही पडलो. त्याची काही कारणं असतील, ते तर आता प्रत्येक वॉर्ड वाईज आम्ही तपासून बघतोय की काय कारणं असतील. पण अजूनही आम्हाला म्हणजे 94पर्यंत तर आमचा लीड गेलाच होता. 94 नंतर परत तो खाली आला. आता ते कुठे झालं, कसं झालं, काय झालं याचा सगळ्याचा अभ्यास चालू आहे. परंतु शिवसेना जी लढली ही बाळासाहेबांच्या आशीर्वादावर लढली, उद्धवजींच्या आणि आदित्यजींच्या मेहनतीवर लढली आणि कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीनिशी एक दिशेने जो प्रचार केला किंवा एक दिशेने ताकद लावली त्याच्यावर लढली. त्या विरोधात बाकीचे जे लढले त्यांनी सत्तेचा वापर केला, त्यांनी पैशाचा वापर केला. मला सांगा किती कार्यकर्ते त्यांचे रस्त्यावर होते? कार्यकर्ते नव्हते, परंतु शासकीय यंत्रणा ही कार्यकर्ते झाली त्यांचे. आणि मग अशा वेळेला त्याचं मिळालेलं यश हे सदा सर्वदा टिकत नाही. एक जे राजकीय निरीक्षक आहेत, जाणकार आहेत, त्यांना असं दिसतंय की उद्धव ठाकरे यांच्या मागं कदाचित एखाद्या खटल्याचा, ईडीचा ससेमिरा लावून कायम पाठिंब्यासाठी ब्लॅकमेल करण्याची रणनीती भाजपची असू शकते भविष्यात. तर त्या संदर्भात सेनेची काय तयारी आहे? मला बिलकुल कारण तुम्ही सेनेच्या लिगल सेलचे हेड आहात म्हणून मला बिलकुल वाटत नाही. कारण मी बघा कसं आहे, मला अगदी छातीठोकपणे मी सांगू शकतो, खोटं जास्त दिवस टिकू शकत नाही. ह्या ज्या काही केसेस किंवा हे या खोटेपणाने जर केल्या तर ह्याचा कधी ना कधीतरी बुरका फाटला जाणार आहे. आत्ता माझ्याकडे जी थोडी माहिती जी आली किंवा मी जे काही तपासलं, मी भुजबळ म्हणून बघत नाही आहे, पण महाराष्ट्र सदनाच्या केसमध्ये कालच रात्री मी तोच रिपोर्ट वाचला. याच्यामध्ये प्रवीण दीक्षितांनी तर आपला अहवाल जो दिलेला आहे तो अहवाल या अधिवेशनात मी मागणार आहे. या अहवालात माझी पक्की बातमी आहे की या अहवालामध्ये ACBचा अहवाल, या अहवालामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचे त्यांनी म्हटलेलं आहे की ह्या सगळ्या जे काय आहे याच्यात काही तथ्य नाही आहे म्हणून. मग जर खोट्या गोष्टींच्या आधारावरती जर गुन्हे दाखल केले तर ही पण शिवसेना आहे. हा काही येरागवळ्यांचा पक्ष नाही आहे, हा बाळासाहेबांचा पक्ष आहे.
हा शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे, येळ्या गबाळांचा हा पक्ष नाही आहे. त्यामुळे जर का शिवसेनेला कुठल्या खोट्या केसेसमध्ये किंवा गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला तर शिवसेना विल बाउन्स बॅक हे सांगायला ॲडव्होकेट अनिल परब विसरत नाही आहेत. त्यामुळे शिवसेनेची 2 हात करण्याची पूर्ण तयारी आहे. 9 मार्चला मुंबई महापौरपदाची निवडणूक आहे. त्याआधी 6 मार्चपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं आहे. त्यामुळं पुढचा सबंध महिनाभर राजकीय बातम्या, राजकीय गरमागरम, राजकीय वातावरण हे बरंच तंग असणार आहे. त्यामुळं सगळं काही आत्ताच संपलं आहे, इथंच सगळं संपलं आहे असं नाही, तर सिलसिला हा आणखी पुढं सुरू राहणार आहे. आज आपण इथंच थांबूया. उद्या पुन्हा भेटूया नव्या चेहऱ्यासह महापालिकाच्या चर्चामध्ये. अनिल परब, तुम्ही महाराष्ट्र वनच्या चर्चेत आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. पुन्हा बघूया महाराष्ट्र वन